तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण छोले भात बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: फुलगोबी, वांगे, बटाटे, शिमला मिर्च, मेथी, कोथिंबीर, वालाच्या शेंगा, अद्रक लसूण पेस्ट, मीठ, तिखट, कांदा लसूण मसाला, पुदिना, वाटाणे, तुरीचे सोले, कांदा, टोमॅटो आणि भिजवलेले तांदूळ, अर्धा तास भिजवलेले तांदूळ। इकडे मी गरम पाणी करण्यासाठी ठेवत आहे। गॅस चालू केला आहे। त्यावर मी कुकर ठेवलेले आहे। त्यात 4 पळ्या मी तेल टाकून घेत आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यात राई टाकायची आणि हे सर्व प्रमाण मी तुम्हाला 4 वाटी तांदूळाचे सांगत आहे। जिरे टाकून घ्यायचे आणि कांदा छान लालसर परतवून घ्यायचा। कांदा चांगला परतवून झाल्यानंतर सर्व भाज्या टाकायच्या आणि त्या छान परतवून घ्यायच्या। शेवटी तुरीचे सोले आणि वाटाण्याचे सोले टाकून परतवून घ्यायचं। त्यात लसूण पेस्ट टाकायची। शेवटी टोमॅटो टाकून सर्व भाज्या परतवून घ्यायच्या। त्यात मीठ टाकल्यानंतर एक वाफ काढून घ्यायची। मीठ टाकल्यामुळे सर्व भाज्या लवकर वाफल्या जातात, त्यामुळे एक वाफ काढून घ्यायची। आता कांदा लसूण मसाला, तिखट, हळद टाकून परतवून घ्यायचं। शेवटी तांदूळ टाकायचे। तांदूळ छान परतवून झाल्यानंतर छान परतवून घ्यायचे। परतवून झाल्यानंतर त्यात गरम पाणी टाकायचे। गरम पाणी टाकत असताना पाणी थोडेसे कमीच टाकायचे, कारण इथे आपण हे भिजवलेले तांदूळ घेतले आहेत। पुदिना टाकायचा, शेवटी कोथिंबीर टाकायची। छान परतवून घ्यायचं आणि झाकण लावून मध्यम आचेवर 1 शिट्टी करून घ्यायची। 1 शिट्टी झाल्यानंतर बघा हा भात तयार झाला आहे, कसा मोकळा आणि नरम शिजलेला आहे। त्यासोबत मी रायते केलेले आहे, पापड तळलेले आहेत आणि छोले भात आपला तयार झाला आहे।